नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजचा पेपर आहे, आजचा जो क्वेश्चन पेपर घेणार आहे तो आहे ओनली क्वेश्चन पेपर फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग आणि ट्रू अँड फॉल्स. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन पेपर नुसते बघणार आहे त्याचं मी नेक्स्ट पेपरमध्ये घेणार आहे. आता फक्त आपण इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत, क्वेश्चन 2, 3, 4, 5 एवढे आपण फक्त आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही मागच्या खूप जुनी क्वेश्चन पेपर आहे, पण त्याच्याशी रिलेटेड जे रिपीटेड क्वेश्चन विचारले जातात तर ते कोणते कोणते आहेत क्वेश्चन किंवा कोणते रिपीट आता ते आपण बघणार आहोत. तर आता फरक स्पष्ट करा, खूप महत्त्वाचा प्रश्न असतो हा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आहे हायपरटॉनिक सलाईन, हायपोटॉनिक सलाईन. त्याच्यानंतर दुसरा आहे तीव्र मध्यकर्णदाह, दीर्घकालीन मध्यकर्णदाह. त्याच्यानंतर गोवरातील पुरळ आणि कांजण्या यातील पुरळ फरक आणि गनोरिया, सिफिलिस याचाही आपल्याला डिफरन्सेस 5 मार्काला स्पष्ट करायचं आहे. तर तो कोणतेही 2 करायचे असतात याच्यापैकी, जरी 4 असेल तरी कोणतेही 2. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे टिपालिहामध्ये किमोथेरपी आहे, डेव्हिएटेड नेसल सेप्टम आहे, मम्प्स आहे, कळलं का. त्याच्यानंतर इडिओपॅथिक थ्रॉम्बोसिटिक पर्फ्युरा आहे, डायुरेटिक्स आहे, एड्सचा प्रतिबंध जे क्वेश्चन झालेत ह्याची व्हिडिओ मी तुम्हाला जर ह्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर ती तुम्ही तिथे जाऊन बघा. एड्सवरती जुना व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. श्रीमती मोहिनी वय 35 वर्ष, ही झोपडपट्टीतील महिला 55% भाजली असून श्रीशल्य विभागात दाखल झाली आहे. तिला 8 वर्ष व 6 वर्षाची 2 मुले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ओके, तर हा रिलेटेड जो क्वेश्चन आहे ह्याचंही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. भाजणे आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आहेत, तर ते तुम्ही लिंक जाऊन चेक करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आणि तो व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर आहे विभागात दाखल झाली आहे. तर आता त्याच्या रिलेटेड प्रश्न आहे, भाजण्याची टक्केवारी कशी काढाल, भाजण्याच्या विविध डिग्रीची माहिती लिहा. आहे भाजण्याचे विपरीत परिणाम कोणते, श्रीमती मोहिनी व वैद्यकीय परिचर्या व्यवस्थापन कसे कराल, श्रीमती मोहिनी रुग्णालयात असताना व रुग्णालयातून घरी जाताना त्यांना तुम्ही काय आरोग्य सल्ला द्याल, हे उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे किंवा त्याला और असतो, देवीदास हे 30 वर्षाचे गृहस्थ असून सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांच्या छातीत तीव्र वेदना आणि गुदमरल्यासारखे व घामाल्याने ICUमध्ये दाखल केलेले आहेत. याचे रोगनिदान तीव्र हृदयविकार झटका असे केलेले. तर खाली प्रश्नांची उत्तरे. हृदयविकाराचा झटका MI म्हणजे काय, हृदयविकाराच्या झटक्याची पॅथोफिजिओलॉजी वर्णन करा. हृदयविकाराच्या झटक्याची चिन्हे लक्षणे लिहायची आहेत आपल्याला. श्री देवीदास यांची तसाची परिचर्या व्यवस्थापन लिहा आणि देवीदास यांना तुम्ही काय आरोग्य सल्ला द्याल हे आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे 5वा प्रश्न. श्री रमाकांत 65 वर्षाचे गृहस्थ अतिदक्षता विभागात डोक्याला इजा झाली आहे. त्यांना ट्रॉकेस्टॉमी शस्त्रक्रियेकरता ताबडतोब घेणार आहेत. खालील प्रश्नांची उत्तर लिहा. ट्रॅकिओस्टॉमी म्हणजे काय ते आपल्याला लिहायचं. ट्रॅकिओस्टॉमीची निरनिराळे सूचक कारणे कोणती, ट्रॅकिओस्टॉमीचे निरनिराळे प्रकार लिहायचे आपल्याला. त्याच्यानंतर ट्रॅकिओस्टॉमी शस्त्रक्रिया पश्चात देण्यात येणारे शुश्रूषेचे कसे आयोजन कराल ते लिहा. ट्रॅकिओस्टॉमी शस्त्रक्रियेनंतर कोणकोणते विपरीत परिणाम होऊ शकतात ते सविस्तर आपल्याला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हा एक क्वेश्चन पेपर. आता दुसरा बघूया क्वेश्चन पेपर आहे हा. सेमच आहे MSN सेकंडचा. थ्रोम्बोसिस आणि एम्बोलिझम, परमा आणि गनोरिया म्हणजे सिफिलिस आणि गनोरिया. त्याच्यानंतर डोळ्याच्या अंतत्वचेचा दाह व पापण्यांचा दाह. टिपा लिहायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 3ला लंबर पंक्चर, मिनियर्स सिंड्रोम्स. वृषणकोशामध्ये पाणीसाठे म्हणजे हायड्रोसिल, कॉलरा, डिझास्टर अरिष्ट व्यवस्थापनाबद्दल परिचारिकेचे कार्य आणि आहे आणि नेत्रपिढी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4 मध्ये आहे मोतीबिंदूचा पण मी रिलेटेड व्हिडिओ बनवलेला आहे, चॅनलवर आहे त्याची लिंक, तर ती जाऊन मी तुम्हाला खाली देणार आहे, ती जाऊन तुम्ही चेक करायची. मोतीबिंदू म्हणजे काय ते लिहायचं आहे.
वृद्धावस्थेतील होणाऱ्या मोतीबिंदूची चिन्हे व लक्षणे काय आहेत ते लिहा. मोतीबिंदू काढायच्या शस्त्रक्रियेमध्ये कोणत्या आधुनिक पद्धती वापरतात. त्याच्यानंतर श्रीयुत रत्नाकर यांच्या शस्त्रक्रियेपूर्वीची व नंतरची काय काळजी घ्याल. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर कोणते विपरीत परिणाम होऊ शकतात. श्रीयुत रत्नाकर यांना कोणता आरोग्यविषयक सल्ला द्याल. याचाही रिलेटेड ह्यातले काही क्वेश्चन घेतलेले आहेत. त्याचा व्हिडिओ मोतीबिंदूशी रिलेटेड चॅनलवर आहे, तो जाऊन तुम्हाला बघायचा आहे. किंवा श्रीयुत मुकुंद हे 30 वर्षीय गृहस्थ उजवा हात लांब असलेल्या जमिनीवर पडल्याने त्यांना दाखल करण्यात आले. त्यांच्या रोगनिदान उजव्या कॉन्डलच्यावर अस्थिभंग असे केले आहेत. तर खाली प्रश्नांचे आपल्याला उत्तर लिहायचे. तर पहिलं आहे अस्थिभंगाची व्याख्या लिहायची आपल्याला. अशा स्थितीत पडल्यामुळे कोणते कोणते अस्थिभंग होतात. तर फ्रॅक्चरची आपल्याला अस्थिभंगाची माहिती व्याख्या लिहायची. त्याच्यानंतर त्याच्या अशा स्थितीत पडल्यामुळे कोणते कोणते अस्थिभंग होतात, त्यांच्यासाठी उपयुक्त रोगनिदान चाचण्या कोणत्या, त्यांच्या शुश्रूषेचे कसे नियोजन कराल, सुप्राकॉन्डाईल अस्थिभंगाचे विपरीत परिणाम, श्री मुकुंद यांना कोणता आरोग्यविषयक सल्ला द्यायचा, हे आपल्याला लिहायचं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे. श्रीमती यमुना 35 वर्षीय महिला निम्न उत्पन्न गटातील असून 55% जळाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये, मगाशी सांगितलेला सेम प्रश्न मी ते सांगते. भाजलेल्याचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, तो कंपल्सरी विचारला जातो. खाली संदर्भावरून उत्तर लिहा. तर भाजलेल्या रुग्णाच्या भाजण्याच्या प्रमाणाची टक्केवारी कशी मोजतात ते लिहायचं आहे. कळलं का. त्याच्यानंतर आहे भाजण्याचे संभाव्य धोके कोणते ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर श्रीमती यमुनासाठी वैद्यकीय व परिचर्या व्यवस्थापनेसोबत सविस्तर लिहा. व्यवस्थापनेबाबत सविस्तर लिहायचं. आणि श्रीमती यमुनासाठी रुग्णालयात असताना डिस्चार्ज झाल्यानंतर आरोग्य शिक्षणाची आखणी करा. म्हणजे श्रीमती यमुनासाठी रुग्णालयात दाखल असताना डिस्चार्ज झाल्यानंतर आरोग्य शिक्षणाची आखणी करायची आहे. त्याच्यानंतर समजलं ना, टक्केवारी काढायची आहे भाजण्याची. संभाव्य धोके कोणते आहेत, भाजल्यानंतर काय धोके असतात ते लिहायचं आहे. श्रीमती यमुनासाठी वैद्यकीय परिचर्या व्यवस्थापनेसोबत सविस्तर लिहायचं आहे. श्रीमती यमुनासाठी रुग्णालयात दाखल असताना डिस्चार्ज झाल्यानंतर आरोग्य शिक्षणाची आखणी करायची आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन पेपर असतो, जे रिपीटेड क्वेश्चन होतं MSN सेकंडचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला. आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा.